नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे बुधवार, तर आम्ही चाललोय जरा बाहेर सकाळ सकाळ। आता वाजलेले आहेत सकाळचे 9:15 आणि आम्ही दोघंही चाललोय बाहेर। त्यांच्या ड्रेसवरनं कळतच असेल हे चाललेत ऑफिसला, तर मी पण चालले आज त्यांच्या ऑफिसला। बघूयात त्यांचं ऑफिस कसं आहे। मी त्या असला बाहेरूनच पाहिलेलं आहे, तर दाखवता आलं तर दाखवेल, जर वेळ भेटला तर, नाही तर नाही, माहिती नाही। बघा तुम्ही ब्लॉग, पुढे तुम्हाला कळेलच आज दिवसभर काय होते ते। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा, पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा। ब्लॉग बघा पुढे। आणि आमची आहो आता गाडी चालवतच आहेत। मी म्हणणार ते गाडी कंटिन्यू करतो गाडी। तर मी जसं थंबनेल टाकलं होतं आहोंना आलं माझा राग, आणि फोटो तुम्ही पाहिला असेल थंबनेलवर, तर ह्यांना राग नव्हता आला। हे गाडी चालवत होते आणि गाडी चालवता मी म्हटलं मी एक फोटो काढते, तुम्ही फक्त स्माइल ठेवा गाडी चालवताना, आणि त्यांचं लक्षच नव्हतं। मी फोटो क्लिक करायला आणि त्यांनी असं रागात बघायला आणि ती रिएक्शन खूप भारी आली। मी परत पुढं फोटो अटॅच करते, तुम्ही बघा कसे दिसतात आमचे आहो रागात, आणि मी कशी दिसते रागात। आपण आलेलो आहोत आहोंच्या ऑफिसमध्ये। ते वरती जातील, थोडा वेळ काम करतील, त्यांचं महत्वाचं काम आहे काहीतरी, ते करून ते येतील। पाहू शकता ऑफिस तुम्ही। माझे कित्येक वेळा त्यांनी ऑफिसेस पाहिलेले, तुमचंच ऑफिस नाही पाहिलेलं। ही लेफ्ट साइडची जी बिल्डिंग आहे, ही आहे आमची IBM। इथं पाहू शकता आमचं ऑफिस खूप छान आहे। एरिया तिकडं बसायला वगैरे। आता मी पण बसलेली आहे निवांत वाट बघत। तर आता मी इथं थांबलेली आहे। तर इथं आम्ही आता डायरेक्ट पार्सल इथं आणलेलं आहे व्हेज चीज कॉर्न सँडविच, व्हेज चीज ग्रिल कॉर्न सँडविच, आणि इथे आपली बिर्याणी, मस्त कोल्ड कॉफी आहोंना पण दिलेले आहेत। आता आम्ही खाऊन घेतो, कारण खूप उशीर झालेला आहे, 1 वाजलेला आहे। तर म्हणजे आता आमचं जेवण झालेलं आहे। आता निवांत आता मी बसणार आहे। आव्हानचं काम तर सुरूच राहील, आणि छान जेवण झालं। येताना आम्हाला खूप उशीर झाला, आमची 2-3 कामं होते ना। आव्हान पण ऑफिसला गेले होते, मला ऑफिस दाखवलंच, पूर्ण मी नाही दाखवलं, कारण त्यांचं 2 मिनिटाचं काम होतं, आणि मी वरती मला काही परमिशन नव्हती, फक्त त्यांना होती। खालच्या स्पेसमध्ये होती मला परमिशन, पण मग मला पण व्हिडिओ काढायला थोडंसं कसं तरी वाटत होतं। मग मी आव्हानच म्हटलं तुम्ही कधी गेलात ना तर एकदा व्यवस्थित काढा व्हिडिओ। तर छान होतं ऑफिस। आणि मग घरी आलो, तर घरी आता 2 वाजलेच, ऑलमोस्ट 1:30-2 वाजून गेले होते। आणि मग म्हटलं आपल्याला घरी जायला पण उशीर होईल, मग येतानाच आम्ही पार्सल घेतलं, कारण कधी जेवण बनवणार कधी खाणार, तर लेट होईल, कारण भूकच इतकी लागली होती। कारण सकाळी आम्ही कधी तुम्ही पाहिलं असेल 9च्या आसपास आम्ही निघालो होतो, आणि आम्ही नाश्ताच 7-7:15ला केला होता। मग पार्सल आणलं, जेवण ते इतकं क्लास होतं। मी सँडविच ते मागवलं होतं, जिथून घेतलं होतं ते खरंच खूप भारी होतं टेस्ट, आणि बिर्याणीची टेस्ट पण खूप छान होती। तर चला आता श्रावणी यांची कमेंट होती की ती 12th झालेला आहे आणि कॉमर्समध्ये आहे, पण मला कळत नाही त्याच्यानंतर काय करायचं। ॲक्च्युअली कॉमर्समधून पण कोण नाही आहे सध्या आमच्या म्हणजे नातेवाईकांमध्ये, म्हणजे मला कुणाचा एवढा अनुभव ऐकायला नाही भेटला। 1-2 मैत्रिणी होत्या ज्या कॉमर्स केलं त्यांनी, तर त्याच्यानंतर काहींनी स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरले, म्हणजे MPSC UPSCसाठी गेले, किंवा पोलिसांची जी IPSची परीक्षा असते ती त्याची तयारी काहींनी की PSIची जी परीक्षा असते त्याचा अभ्यास केला काहींनी, आणि CA पण करू शकता, पण तेवढा अभ्यास करावा लागतो। आणि बाकी कॉमर्समधून तुम्ही बँकेची नोकरी वगैरे करू शकता, बँकेचे पण खूप सारे एक्झाम्स असतात, स्पर्धा परीक्षा असतात, त्या पण तुम्ही देऊ शकता कॉमर्स झाल्यानंतर। तर या सगळ्या गोष्टी आहेत। मला इतकं त्याचं नॉलेज म्हणजे मी त्याच्यात कधी त्या करिअरबद्दल काही एवढं बघितलं नाही आहे, तर मग मी इतकं काही सांगू शकत नाही। मी सायन्सबद्दल जास्त सांगू शकते आणि आर्ट्सबद्दल। आरवी यांची कमेंट होती की खूप छान व्लॉग आहे, तर थँक्यू सो मच। त्याच्यानंतर मम्मीची कमेंट होती
खूप छान ज्यूस बनवला, खूप रिलॅक्स डे होता. तो हो त्या दिवशी खूपच रिलॅक्स डे होता. आता ही कमेंट मागच्या ब्लॉगच्या आहेत, ज्याच्यामध्ये मी ॲक्च्युली म्हणजे आज त्याच्या अगोदरचा प्रिव्हियस ब्लॉग पोस्ट केला. त्याच्यामध्ये काय झालं की खूप जणांचे कमेंट्स वाचून राहून गेले आणि त्याच्यामुळे मग म्हटलं त्यांचे कमेंट्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये घ्यावेत. आणि अजून एक जणांची कमेंट आहे की क्यूट जोडी म्हणून. श्रद्धा यांचीच कमेंट होती की क्यूट जोडी म्हणून. तर थँक्यू सो मच. आता बघूयात आज दिवसभरात ब्लॉग पोस्ट केल्यानंतर म्हणजे प्रिव्हियस ब्लॉग मी आता पोस्ट करेलच. त्याच्यावरनं जे कमेंट्स येतील तर या ब्लॉगमध्ये मला जितके घेता येतील कमेंट्स रीड करता येईल तितके मी करेल. आणि जे राहतील चुकून म्हणजे काय होतं थोडं टायमिंग म्हणजे रात्री संध्याकाळी कधी मी पोस्ट करते तर मग दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग होता. तर नाही या ब्लॉगमध्ये जर तुमचे कमेंट्स रीड नाही झाले तर समजून जा, नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच तुमचे कमेंट्स रीड केले जातील. तर चला आता मी आराम करते आणि बघूया संध्याकाळी आता काय स्पेशल बनवता येईल वगैरे किंवा काय करता येईल. तर ब्लॉग कंटिन्यू करा. किती सिरियस झाले बघा, त्यांचं खूप महत्त्वाचे कामं चाललेली आहेत. सकाळपासून आहोत आज पहिल्यांदा मोबाईलच बघितला नाहीये. मी सगळ्याचं साथ देते. आता ह्याच्यामध्ये आमचं लाडू आणि काय हो अनारसे मिसिंग आहे. कारण आईंनी सगळ्या फराळाच्या पिशव्या दिल्या होत्या. त्यातली एक पिशवी डायरेक्ट माझ्या मम्मीकडेच गेली. त्याच्यात होतं अनारसे आणि लाडू आणि शेव होती. तर तेच नाही दिलं आहे मी ह्याच्यामध्ये. इकडं मग स्वीट काही नव्हतं. मग स्वीट त्या दिवशी माझ्या मम्मीने आणि मावशीने आणलं होतं, मामींनी आणलं होतं स्वीट. तर मग आता जितके पदार्थ जितकं फराळाचं आहे तितकं आता मी देते. तर चला आता हेच त्यांनी शेजारच्याने दिलं होतं ताट भरून फराळाचं, तर त्यांना पण आपला फराळ आता देते मी. आम्ही चाललो आता खाली चक्कर मारायला मस्तपैकी. आता वाजलेले 8 आणि थोड्या 2-3 गोष्टी आणायच्या राहिल्या होत्या. त्या येताना आम्ही खराडी चंद्रनगरलाच गेलो होतो पण आम्ही विसरलो. तर मग आता म्हटलं कुठे चाललंय तर म्हटलं चला आता जाऊयात खाली जरा. आम्ही मस्त झोप काढली मी आणि निवांत झोप झाली आणि नाश्ता वगैरे केला थोडा. आणि मग आता म्हटलं चला आपण काहीतरी बनवूयाच, जरा उशिराच बनवूयात कारण भूक नाही इतकी. तर मग आता थोडं काही वस्तू आणायच्या त्या वस्तू आणतो, थोडं खाली फिरतो. कब आएगी लिफ्ट. छानपैकी फराळ दिला शेजारच्यांना, त्यांनी फराळाचं ताट दिलं होतं. तर आम्ही आता आलेलो आहे शॉपच्या आधी. आता आधी इथं शॉप नसायचे, भरपूर शॉप्स नसायचे आणि आता भरपूर शॉप्स झालेले आहेत. मेन म्हणजे केकचं शॉप नव्हतं, मस्त केकचं शॉप झालेलं आहे. मेडिकल आहेत आणि पालेभाज्या आणायला पण लई लांब जावं लागायचं, पण आता ते पण आलेलं आहे, पाहू शकता. आणि सुपर मार्केट म्हणजे असं आहे की रिलायन्स मार्ट वगैरे डी मार्ट वगैरे कसं असतं तसंच पूर्ण सगळं साहित्य भेटतं. आणि तिकडे ग्रीन लीफ दिसत असेल तर तिकडे सगळ्या भाज्या भेटतात. आता बघूयात सगळ्या गोष्टी घ्यायच्यात. तर आम्ही फ्रूट्स घेतले, दाखव जरा. ती शॉपिंग केली. ड्रॅगन, संत्री, सीताफळ सगळं घेतलेलं आहे. आणि आता मसूर डाळ राहिली हो. तर आता आम्ही फिरतोय मस्त खाली. इकडे लहान पोरं खेळत आहेत. तर इथं आपली गरमागरम अंडा भुर्जी बनवलेली आहेत आणि इथं ब्रेड. तर आता मी जेवण करून घेतो मस्तपैकी. तर मंडळी, तर कालचे जे स्किन केअर रुटीन होता त्याला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं. नेहाची कमेंट होती नाईस ब्लॉग होता दी तुझावाला, थँक्यू. मम्मीने कमेंट केली हेल्दी नाश्ता आहे खूप छान, थँक्यू. चैताली यांची कमेंट आहे की संत्री संपेपर्यंत ज्यूस पी, मस्त दादाच्या हातचा ज्यूस खूप छान झाला आहे. तर असं त्यांनी टाकलेलं आहे. तर येस, तुमच्यासाठी मी आज ह्यांना आता रोज ज्यूस बनवायला होते. चालेल बनवेल मी रोज. आणि पालक पराठा हेल्दी रेसिपी आहे. स्किन केअर रुटीन इन्फॉर्मेशन खूप छान दिली तू. येस्टरडे फर्स्ट कमेंट रिप्लाय मी त्याच्यात म्हटलं पण होतं की फर्स्ट कमेंट तुमचीच होती. आणि मागचा प्रँकला घाबरले होते ना दादा,
खूप जास्त घाबरले होते. ताई तुला या दिवसात काहीतरी कुठं मिळालं का? भेंडी मस्त केली आहे, कलर मस्त दिसत आहे. हो, मला मम्मीने भेंडी दिली होती, आता मला माहित नाही ती कसं काय मिळाली तिला. गणेश यांची कमेंट आहे की थँक्यू दी स्किन केअर माहिती सांगितल्याबद्दल. आणि ह्यांनी माझी खूप नंतर मजाक केली. मी खरं तर व्हिडिओ बनवायला पाहिजे होता. हे मला सारखे म्हणतात मला ब्लॉग बघितला पाहिजे, कारण हे घरी नसताना मी तो ब्लॉग शूट केलेला आहे. त्यामुळे तू कधी शूट केला हा ब्लॉग? तर हे जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा मी स्किन केअर रुटीन सांगितलं. मला माहिती आहे हे खूप हसणार आहेत, हे खूप हसत होते. तर आम्ही दोघं एकच फेस वॉश यूज करतो, गार्नियर विटॅमिन सीचं. एकीने कमेंट टाकली की फोटो पाठव म्हणून वगैरे, तर मी नाव तुम्हाला कमेंटमध्ये टाकेल. त्यानंतर तेजश्री यांची कमेंट आहे की ती माझा पण बर्थडे फेब्रुवारीमध्ये असतो. तर हो, खूप जणांचे बर्थडे फेब्रुवारीमध्ये आहेत. कोमल यांची कमेंट आहे की तुझं पण पार्लर झालेलं आहे तर सांग मला ड्राय स्किनवर कोणतं फेस वॉश यूज केलं पाहिजे. पार्लरचा कोर्स नाही झालेला, माझा मेकअपचा कोर्स झालेला आहे. पण माझी पण ड्राय स्किन आहे, त्यामुळे मी पण तेच फेस वॉश यूज करते विटॅमिन सीचं. तुम्ही यूज करू शकता, माझी स्किन ड्रायच आहे तर मी ते प्रेफर करेल. बघा कसे म्हणतात बघा. मग तुम्हाला असं वाटतं की आहोंना मी घेत नाही की काय, असे लाजतात ते कमेंट. मला म्हणतात मग तू रीड करत असती, तूच आन्सर देते, मग मी गप्प बसून काय करू. तुम्ही पण आन्सर देत जर कमेंट करताना. तुम्ही सगळ्यांना थँक्यू म्हणा. थँक्यू सर्वांना. खूप छान कमेंट करता तुम्ही. खूप छान कमेंट करता तुम्ही. आणि मी खूप छान स्किन केअर रुटीन सांगितलं, हे पण तुमची कमेंट सांगा. हो, खूप छान स्किन केअर रुटीन सांगितलं, मी पण तीच फॉलो करणार आहे. बघतो माझ्यात काय फरक पडतो का. जर माझ्यात काय फरक जाणवला तर तुम्ही अप्लाय करा. हो, तुम्ही माझ्यासोबतच राहताय. मी जे यूज करते तेच तुम्ही प्रोडक्ट यूज करताय. नाही मी सगळं यूज नाही करत, मी फक्त साबण लावतो फक्त बस. तर नेक्स्ट कमेंट आहे कोणती, हा गणपती, म्हणजे हे त्यांची मुलगी कमेंट करते. ती माझ्या चेहऱ्यावर पिंपल खूप आहेत, फेस वॉशचा फोटो पाठवणार. तर तेच मी कमेंट, त्याचं नाव मी कमेंट करून सांगते तुम्हाला. आणि आमच्या हो वाट बघतायत हिचं कमेंट रीडिंग कधी संपते, कधी मी जेवण करतोय. त्याच्यानंतर अजून कोणाची राहिली, वैभवी यांची कमेंट आहे की थँक्यू स्किन केअर बद्दल सांगितलं आणि मी सानूपेक्षा 1 इयरनी मोठी आहे फक्त. मला वैभवी यांनी अशी कमेंट नको बोलत जाऊ. आता सॉरी चुकून आलं, मला ते सगळ्यांची कमेंट रेड करताना आवाजाव करायची सवय लागली, त्याच्यामुळे येतं माझं, थोडं समजून घ्या. आरवी यांची कमेंट आहे की खूप छान ब्लॉग दी, खूप छान स्किन केअर रुटीन सांगितलं. गणेश पण याची थँक्यू स्किन केअर रुटीन सांगितल्याबद्दल. अशा छान छान कमेंट सगळ्यांच्या आलेल्या आहेत, तर सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि अहो बघा किती माझे माझंच प्रोडक्ट घेतलंय आणि आता बघा किती सिरियसली बघतायत त्याच्यामध्ये. मी इन्ग्रेडियंट बघत होतो काय काय. चला, खूप थंडी पडलेली आहे, संध्याकाळची एवढी थंडी वाजून येते ना की काही सांगायलाच नको. आणि अहो एकदम अपोजिट आहे, त्यांना अजिबात थंडी वाजत नाही, त्यांना एकदम गरम होतं आणि रात्रीचा तोच विषय होतो. आणि घरात पण दिवसभर मला अजिबात फॅन आवडत नाही, यांना फुल फॅन लागतो. तर आता तुम्हीच सांगा सोल्युशन काहीतरी. एवढी थंडी वाजते मला थंडीचं, म्हणजे त्यांना तर परत म्हणताल तुम्ही परत स्वेटर घातला, असं केलं तुम्ही कमेंट येतात. पण आता स्वेटर घातलाय कारण खरंच खूप थंडी वाजते, तर मग कमेंट टाकू नका की का स्वेटर घातला म्हणून. थोडीफार मी तुम्हाला दिसेलच स्वेटरमध्ये कधी कधी. आता थंडी सुरू झालेली आहे, तुमच्या इकडे थंडी सुरू झाली की नाही कमेंट करून सांगा. आणि या सगळ्यांनी अंडा भुर्जी खायला. मी पहिल्यांदा ट्राय करते, मी आतापर्यंत अंडा भुर्जी खाल्लेली नाही आहे. मी अंडा पण उकडलेलं खाते, ते पण त्याचा व्हाईट पार्ट खाते, ते पण खात नाही. बघूयात, आज पहिल्यांदा ट्राय करते कसं लागतंय. विल ट्राय. गोष्टी ट्राय केल्या तर होतील, जे मी तुम्हाला सांगते ते आता मी फॉलो करते. मला एक गोष्ट सांगायची, आहो लपून लपून चॅटिंग करतायत आणि मला सोडून चाललेत, हे फिरायला चाललेले आहेत आणि मला घेऊन नाही चाललेले आहेत. तुम्ही समजून सांगा, मला पण घेऊन जावा. बॉईज ट्रिपला चाललेत बघा ते. आता आम्ही पण गर्ल्स ट्रिप करणार लवकर. मी खूप मिस करणार. बघा ना तुम्हीच आता समजून सांगा. बघा ते चाललेत बॉईज ट्रिपला, 2 वेळा जाऊन आलेत ते बॉईज ट्रिपला. मी परमिशन द्यायची की नाही तुम्ही कमेंट करून सांगा. 3rd टाईम आहे बघा, 3rd टाईम आहे. आणि मी अजून एकदा पण नाही गेलेली. आता आमची मुलींची ट्रिप कधी होईल काय माहिती, होईलच लवकरच म्हणा. आता एकीचं लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे तिची बॅचलर्स पार्टी करायची. आता हे पण ह्यांच्या मित्राच्या बॅचलर्स पार्टीला चाललेत, पण मला सोडून. मी त्यांना म्हटलं मला त्याच्या अगोदर कुठेतरी फिरायला न्या. कधी घेऊन जाताय?
जेवण झालं सांगतो मी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही घेऊन नाही जाणार का मला? नाही जाऊ जेवण झाल्यानंतर. जेवण झाल्यानंतर कुठं? जेवण झाल्यानंतर सांगतो आपण कुठं जाऊ ते, पण जाऊ. हा, नाही तर म्हणतात चल सोसायटीच्या खाली आपण चक्कर मारू. जाऊन आलो आपण बाहेर जाऊ. बाहेर फिरायला नेणार तुम्ही मला? हो फिरायला नेऊ तुला. आणि आहोंना परमिशन द्यायची का नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा मला. हो चालेल. गालातली गालात हसताय त्याचा अर्थ त्यांना ऑलरेडी परमिशन भेटली म्हणून ते गालात हसताय. जर परमिशन कॅन्सल करायची असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मला. नाही. चला आम्ही जेवण करून घेतो. पण तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि आहोंचं ऑफिस कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा.